Subscribe my channel Learning with Smartness and don't forget to press on the bell icon. नमस्कार, लर्निंग विथ स्मार्टनेस चॅनलमध्ये आपले स्वागत. आज आपण महा टीईटी प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर 2014 परिसर अभ्यास या प्रश्नपत्रिकेचं स्पष्टीकरणासह उत्तरे पाहूया. प्रश्न पहिला, कमळाचे फूल सकाळी उमलते तर निशिगंधाचे फूल रात्री उमलते, ही वनस्पतीची कोणत्या प्रकारची हालचाल आहे? पर्याय आहेत रसायन अनुवर्तन, वृद्धी असंलग्न, जलानुवर्ती आणि गुरुत्वानुवर्ती. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे वृद्धी असंलग्न. स्पष्टीकरण, ही हालचाल प्रेरकावर अवलंबून असते की कुठून तो येतो, पण ती अंतर्गत घड्याळ किंवा उद्दीपनाच्या उपस्थितीवर आधारित असते. कमळ सकाळी आणि निशिगंध रात्री उमलतो हे प्रकाशाच्या वेळेनुसार आहे, म्हणजेच फुलांची उमलण्याची हालचाल ही नॅस्टिक मुवमेंटचं उदाहरण आहे. कचऱ्यातील पदार्थांचा निसर्गतः विघटनासाठी लागणारा सर्वसाधारण कालावधी लक्षात घेता सर्वाधिक व सर्वात कमी कालावधी लागणाऱ्या पदार्थांची योग्य जोडी खालील पर्यायापैकी कोणती? थर्माकोल, लाकूड, प्लास्टिक, चामडी बूट. थर्माकोल, चामडी बूट आणि प्लास्टिक, लाकूड. हे चार पर्याय पहा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे थर्माकोल, लाकूड. तर पाहता तर थर्माकोल नैसर्गिकरित्या विघटित होण्यासाठी शेकडो वर्ष लागतात, कधी कधी 500 वर्षांहून अधिक काळ लागतो. तर प्लास्टिक साठी 500 ते 1000 वर्ष किंवा त्याहून अधिक काळ लागतो. चामडी बूट किंवा नैसर्गिक चामडी असली तर अंदाजे 25 ते 40 वर्ष लागतात. मात्र लाकूड 3 ते 5 वर्ष, कधी कधी हवामानावर अवलंबून लवकर विघटते. म्हणजे अशा प्रकारे सर्वात जास्त जे आहे विघटनासाठी काळ लागणार ते थर्माकोल आणि सर्वात कमी लागणार जे लाकूड. खालीलपैकी योग्य विधान कोणते? तर दोन विधान दिलेले आहेत, विधान अ आणि विधान ब. विधान अ, हिऱ्यावर आम्ल किंवा अल्कली यांचा परिणाम होत नाही. आणि विधान ब, हिरा हे कार्बनचे अस्फटिक रूप आहे. पर्याय 1 फक्त अ बरोबर, पर्याय 2 फक्त ब बरोबर, पर्याय 3 फक्त अ आणि ब बरोबर आणि पर्याय 4 अ आणि ब दोन्ही नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पहा फक्त अ बरोबर, म्हणजेच हिऱ्यावर आम्ल किंवा अल्कली यांचा परिणाम होत नाही. या प्रश्नाचं स्पष्टीकरण आहे पहा, हिरा हे अत्यंत कठीण आणि रासायनिक दृष्ट्या स्थिर असते, त्यामुळे सामान्य आम्ल किंवा अल्कली ह्यावर परिणाम करत नाही. हिरा हे कार्बनचे स्फटिक रूप आहे, अस्फटिक नव्हे. कार्बनची अस्फटिक रूपे म्हणजे चारकोल, कोळसा इत्यादी. हिरा आणि ग्रॅफाइट ही कार्बनची स्फटिक रूपे आहेत. 0°C तापमानाच्या पाण्याचे तापमान वाढविल्यास खालील पर्यायापैकी कोणता परिणाम दिसून येतो? पर्याय 1, सुरुवातीला त्याची घनता वाढते परंतु नंतर ती कमी होत जाते. पर्याय 2, सुरुवातीला त्याची घनता कमी होते परंतु नंतर ती वाढत जाते. पर्याय 3, सुरुवातीपासून शेवटपर्यंत घनता वाढत जाते. पर्याय 4, सुरुवातीपासून शेवटपर्यंत घनता कमी होत जाते. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर पहा, सुरुवातीला त्याची घनता वाढते परंतु नंतर ती कमी होत जाते. स्पष्टीकरण, तर 0°C ते 4°C पर्यंत पाण्याची घनता वाढते, परंतु 4°C नंतर तापमान वाढल्याने अणू वेगाने हलू लागतात आणि त्यामुळे घनता कमी होत जाते. पुढील प्रश्न, सामान्यतः अणू विद्युत प्रभारदृष्ट्या उदासीन असतो, याचे योग्य कारण स्पष्ट करणारा संख्यादर्शक पर्याय खालीपैकी कोणता? तर पर्याय 1, प्रोटॉन इलेक्ट्रॉनपेक्षा कमी असतात. न्यूट्रॉन इलेक्ट्रॉनपेक्षा जास्त असतात. तिसरा पर्याय पहा, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन बरोबर. चौथा पर्याय प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन बरोबर.
या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्रोटॉन व इलेक्ट्रॉन ची संख्या बरोबर असते. स्पष्टीकरण. अणूमध्ये केंद्रकात प्रोटॉन धन विद्युत प्रभारित कण आणि न्यूट्रॉन म्हणजे विद्युत प्रभार रहित कण असतात, तर केंद्रकाभोवती इलेक्ट्रॉन ऋण विद्युत प्रभारित कण असतात. अणू विद्युतदृष्ट्या उदासीन असतो कारण प्रोटॉनची संख्या आणि इलेक्ट्रॉनची संख्या सारखी असते. म्हणून धन आणि ऋण विद्युत प्रभार एकमेकांना रद्द करतात व अणूंचा एकूण विद्युत प्रभार 0 राहतो. म्हणजे पर्याय क्रमांक 4 प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन हे बरोबर आहे. पुढील प्रश्न. वनस्पतीमधील कोणता टाकाऊ पदार्थ मानवाला उपयुक्त आहे? रॅफॉइड्स, कॅल्शियम ऑक्झॅलेट, निलगिरी तेल आणि करडई तेल. निलगिरी तेल हे या प्रश्नाचं उत्तर आहे. स्पष्टीकरण. रॅफॉइड्स आणि कॅल्शियम ऑक्झॅलेट हे सुईसारखे क्रिस्टल्स असतात जे वनस्पतीसाठी संरक्षणात्मक पण मानवासाठी उपयुक्त नाहीत. निलगिरी तेल हे एक उत्सर्जित पदार्थ असून औषधी उपयोगासाठी जंतुनाशक, श्वसनाचे आजार, मलमामध्ये इत्यादी मानवाला उपयुक्त आहे. आणि करडई तेल हे अन्नासाठी वापरले जाते पण ते टाकाऊ पदार्थ नाही. म्हणून पर्याय नंबर 3 आहे निलगिरी तेल, की जो टाकाऊ आहे परंतु मानवाला उपयुक्त आहे. जीवजन्माच्या जरायुज पद्धतीतील प्राण्यामध्ये सर्वसामान्यपणे कोणते वैशिष्ट्य आढळत नाही? पर्याय 1 या प्राण्यांच्या अंगावर केस असतात. पर्याय 2 आसपासच्या पर्यावरणाशी ते पूर्णपणे अनुकूलित असतात. पर्याय 3 ते शीत रक्ताचे नसतात. पर्याय 4 ते प्राणी शरीराच्या तापमानावर नियंत्रण ठेवू शकत नाही. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ते प्राणी शरीराच्या तापमानावर नियंत्रण ठेवू शकत नाही. स्पष्टीकरण. तर जरायुज पद्धती म्हणजे असे प्राणी ज्यामध्ये भ्रूण मातेच्या गर्भाशयात विकसित होतो आणि नंतर जन्माला येतो. ही पद्धती बहुतेक सस्तन प्राण्यांमध्ये आढळते. सस्तन प्राण्याची वैशिष्ट्ये अशी असतात की त्यांच्या अंगावर केस असतात, ते पर्यावरणाशी चांगले अनुकूलित असतात, ते उष्ण रक्ती असतात म्हणजे शरीराचे तापमान ते स्थिर ठेवू शकतात, त्यामुळे ते शरीराचे तापमान नियंत्रित करू शकत नाही. हे विधान चुकीचे आहे. पुढील प्रश्न. पर्यावरणवादी कार्यकर्ते राजेंद्र सिंह यांच्याशी संबंधित बाबी खालीलपैकी कोणत्या? आता 4 बाबी दिलेल्या आहेत. अ. तरुण भारत संघ, ब. पाणी पंचायत, क. पेड़ बचाओ पेड़ लगाओ पदयात्रा आणि ड. चिपको आंदोलन. आता या 4 विधानापैकी कोणतं विधान बरोबर आहे पहा. फक्त अ आणि फक्त क, फक्त ब आणि ड, फक्त अ ब आणि क, का फक्त ब क आणि ड? पाहूयात आपण या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे. तर फक्त अ आणि क म्हणजे काय पहा. तरुण भारत संघ आणि पेड़ बचाओ पेड़ लगाओ पदयात्रा हे दोनच राजेंद्र सिंह यांच्याशी संबंधित आहेत. या प्रश्नाचं स्पष्टीकरण आपण पाहूया. राजेंद्र सिंह हे भारताचे जलपुरुष म्हणून प्रसिद्ध पर्यावरणवादी कार्यकर्ते आहेत. त्यांनी तरुण भारत संघ या संस्थेद्वारे राजस्थानात जल संवर्धनाचे कार्य केले. त्यांनी पेड़ बचाओ पेड़ लगाओ पदयात्राही काढली. पाणी पंचायत ही चळवळ अण्णा हजारे यांची आहे. चिपको आंदोलन हे सुंदरलाल बहुगुणा व चंडीप्रसाद भट्ट यांचे आंदोलन आहे. म्हणून राजेंद्र सिंह यांची संबंधित बाबी फक्त 2च आहे. एक तरुण भारत संघ आणि पेड़ बचाओ पेड़ लगाओ पदयात्रा. पुढील प्रश्न पाहूया. खाद्यतेलाचे रूपांतर वनस्पती तुपात होते त्यावेळी खालील पर्यायापैकी कोणती क्रिया घडते? पर्याय 1 हायड्रोजन मुक्त होतो. पर्याय 2 ऑक्सिजन मुक्त होतो. पर्याय 3 अभिक्रियाकारकाचे ऑक्साइड तयार होते आणि 4 अभिक्रियाकारके ऑक्सिजन प्राप्त करतात. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑक्सिजन मुक्त होतो. स्पष्टीकरण. खाद्यतेल द्रवरूप असते. त्यात हायड्रोजन वायू निकेल उत्प्रेरकाच्या सहाय्याने मिसळला जातो. ही अभिक्रिया हायड्रोजनेशन म्हणून ओळखली जाते. तेलातील असंतृप्त फॅटी आम्ले
संतृप्त फॅटी आम्ले होतात आणि ते घनरूप तुपासारखे बनते. खालील पर्यायापैकी अयोग्य विधान कोणते? संप्रेरकाचे रक्तात मिसळणे, खोकणे या अनैच्छिक क्रिया आहेत. दुसरा पर्याय प्रत्यक्षित क्रिया या अनैच्छिक क्रिया नाहीत. तिसरा पर्याय एखाद्या गरम वस्तूला हात लावला की तो लगेच मागे घेतला जातो, ही अनैच्छिक क्रिया आहे. आणि 4 बोटाला सुई टोचली की आई ग हा उद्गार तोंडातून निघतो, ही प्रतिक्षिप्त क्रिया आहे. आता या प्रश्नाचं तर अयोग्य विधान कोणतं आहे? तर प्रतिक्षिप्त क्रिया या अनैच्छिक क्रिया नाहीत. तर स्पष्टीकरण, तर प्रतिक्षिप्त क्रिया रिफ्लेक्स ऍक्शन या पूर्णतः अनैच्छिक असतात. उदाहरणार्थ गरम वस्तूला हात लावला की हात झटकून घेणे, म्हणून पर्याय नंबर 2 प्रतिक्षिप्त क्रिया अनैच्छिक क्रिया नाहीत हे विधान अयोग्य आहे, चुकीचं आहे. पुढील प्रश्न, विद्युत दिव्याचे वैशिष्ट्य खालील पर्यायापैकी कोणते? पर्याय 1 विद्युत दिव्यात ऑक्सिजन असल्यामुळे तो जळत राहतो आणि प्रकाश पडतो. पर्याय 2 नायट्रोजन व आर्गॉन या वायूमुळे विद्युत दिव्यातील कुंडलाची कार्यक्षमता वाढते. पर्याय 3 विद्युत दिव्यात अत्यंत कमी द्रवणांक असणाऱ्या धातूचे कुंडल असते. पर्याय 4 विद्युत दिव्यात अत्यंत कमी गोठणांक असणाऱ्या धातूचे कुंडल असते. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नायट्रोजन व आर्गॉन या वायूमुळे विद्युत दिव्यातील कुंडलाची कार्यक्षमता वाढते. म्हणजे पर्याय नंबर 2 हे उत्तर आहे. विद्युत दिव्यात नायट्रोजन आणि आर्गॉन हे निष्क्रिय वायू भरले असतात. हे वायू दिव्यातील टंगस्टन कुंडलाचे तापमान नियंत्रित ठेवतात आणि कार्यक्षमता वाढवतात. पुढील प्रश्न, खालील कारण आणि परिणाम यांचा अर्थ लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडा. तर कारण काय? सरडा शीत रक्ताचा प्राणी आहे आणि परिणाम सभोवतालच्या तापमानानुसार सरड्याला त्याच्या शरीराच्या तापमानावर नियंत्रण ठेवता येते. आता हे 2 विधान आहे, विधान अ आणि विधान ब. आता कोणतं विधान आहे पाहता, कोणतं विधान बरोबर आहे? फक्त अ योग्य आहे का फक्त ब योग्य आहे का दोन्ही योग्य आहे का दोन्ही चूक आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा फक्त अयोग्य. आता आपण याचं स्पष्टीकरण पाहूया. सरडा हा शीतरक्ती प्राणी आहे. त्याचे शरीराचे तापमान वातावरणावर अवलंबून असते. तो तापमानावर नियंत्रण ठेवू शकत नाही, त्यामुळे परिणाम विधान चुकीचे आहे. उष्णतेच्या अभिसरण प्रवाहाचे उदाहरण नसलेला पर्याय कोणता? समुद्राकडून जमिनीकडे खारे वारे वाहणे. पर्याय 2 कंदिलाची वात तेवत राहणे. पर्याय 3 सूर्याची उष्णता पृथ्वीपर्यंत पोहोचणे. पर्याय 4 शेगडीवर ठेवलेल्या भांड्यातील पाणी तापणे. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे म्हणजे उष्णतेच्या अभिसरण प्रवाहाचे उदाहरण नसलेला पर्याय कोणता आहे? सूर्याची उष्णता पृथ्वीपर्यंत पोहोचणे. तर स्पष्टीकरण, सूर्याची उष्णता विकिरण येते ही अभिसरणाने नाही. बाकी उदाहरण शेगडीवर पाणी तापणे, समुद्रात वारे वाहणे ही अभिसरणाची उदाहरणे आहेत. जन्माच्या वेळी मुलाच्या मेंदूचे वजन जवळपास किती असते? पर्याय 1 350 ग्रॅम, पर्याय 2 450 ग्रॅम, पर्याय 3 500 ग्रॅम, पर्याय 4 700 ग्रॅम. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 350 ग्रॅम. तर नवजात बालकाचा मेंदू प्रौढ व्यक्तीच्या मेंदूच्या वजनाच्या जवळपास 1/3 म्हणजेच सुमारे 350 ग्रॅम असतो. पुढील प्रश्न, विद्यार्थी साधन सामग्री वाया न घालवता त्याचा प्रयत्नपूर्वक पुनर्वापर करतो. हे खालील पर्यायापैकी कशाचे उदाहरण आहे? पर्याय 1 विश्लेषणासंबंधीचा क्षमता विकास. पर्याय 2 वर्गीकरणासंबंधीची अध्ययन निष्पत्ती. पर्याय 3 निरीक्षण व त्याची मांडणी या संबंधीचा अपेक्षित वर्तन बदल. पर्याय 4 प्रयोगशीलतेसंबंधीचे अध्ययन दर्शक. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रयोगशीलतेसंबंधीचे अध्ययन दर्शक. तो वाया न घालवता पुनर्वापर करणे म्हणजे वस्तूचा उपयोग कौशल्याने करणे
हे प्रयोगशीलतेचे वर्तन दर्शवते. हे या प्रश्नाचं स्पष्टीकरण आहे. पुढील प्रश्न पाहूया आपण. युरोपातील ख्रिस्ती धर्मातील प्रतिधर्म सुधारणा चळवळ म्हणजे काय? पर्याय 1 कॅथॉलिक पंथाच्या अनुयायांनी धर्मगुरू विरुद्ध केलेले बंड. पर्याय 2 प्रोटेस्टंट पंथांच्या अनुयायांनी पोप विरुद्ध केलेले बंड. पर्याय 3 पोपच्या प्रेरणेने कॅथॉलिक पंथाच्या अनुयायांनी केलेले सामाजिक कार्य. पर्याय 4 मार्टिन लुथरने प्रसिद्ध केलेला धर्म सुधारणा जाहीरनामा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पोपच्या प्रेरणेने कॅथॉलिक पंथाच्या अनुयायांनी केलेले सामाजिक कार्य. स्पष्टीकरण. प्रोटेस्टंट धर्म सुधारणा चळवळीला उत्तर म्हणून पोपच्या प्रेरणेने कॅथॉलिक पंथात सुधारणा केली गेली. हीच काउंटर रिफॉर्मेशन म्हणजे प्रतिधर्म सुधारणा चळवळ होय. गोपाळ हरी देशमुख यांच्याशी संबंधित नसलेली बाब खालीलपैकी कोणती आहे? पर्याय 1 दिग्दर्शन या साप्ताहिकातून शतपत्राचे लेखन. पर्याय 2 वाचनालयाची चळवळ. पर्याय 3 विधवा विवाहाचा पुरस्कार. पर्याय 4 लोकहितवादी या टोपण नावाने लेखन. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे दिग्दर्शन या साप्ताहिकातून शतपत्राचे लेखन. हे गोपाळ हरी देशमुख यांच्याशी संबंधित नसलेली बाब आहे. स्पष्टीकरण. गोपाळ हरी देशमुख हे लोकहितवादी म्हणून ओळखतात. ते प्रभाकर साप्ताहिक दिग्दर्शन साप्ताहिक त्यांच्याशी संबंध नाही. पुढील प्रश्न. संस्था संघटना आणि त्यांचे संस्थापक यांची योग्य जोडी दर्शविणारा पर्याय कोणता? तर संस्था आणि संघटना पाहता. आता हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन, आझाद हिंद सेना, हिंदू रिपब्लिकन असोसिएशन आणि इंडिया हाऊस या चारही संस्थांचे संस्थापक कोण आहे? रासबिहारी बोस, सचिंद्र सन्याल, सुभाषचंद्र बोस, चंद्रशेखर आझाद आणि श्यामजी कृष्ण वर्मा. आता या प्रश्नाचं योग्य उत्तर पहा. तर हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन ही जी संस्था आहे ही चंद्रशेखर आझाद यांची आहे. आझाद हिंद सेना ही सुभाषचंद्र बोस यांची आहे. हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन ही सचिंद्रनाथ सन्याल यांची आहे. इंडिया हाऊस ही श्यामजी कृष्ण वर्मा यांची आहे. आझाद हिंद सेनेचे कोणते बोधचिन्ह होते? पर्याय 1 पेटती मशाल. पर्याय 2 चरख्याचे चित्र. पर्याय 3 भरारी घेणारा फिनिक्स पक्षी आणि पर्याय 4 झेप घेणारा वाघ. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे झेप घेणारा वाघ. सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखालील आझाद हिंद सेनेचे झेप घेणारा वाघ हे होते शक्ती व पराक्रमाचे प्रतीक. पुढील प्रश्न. स्वराज्याचे शत्रू आणि त्यांच्या विरुद्ध संघर्ष केलेल्या शिवरायांच्या स्वामिनिष्ठ व्यक्ती यांची अयोग्य जोडी खालील पर्यायापैकी कोणती? आता पहिली जोडी आहे शाहिस्ते खान व फिरंगोजी नरसाळा. दुसरा पर्याय दौलत खान मुरारबाजी. तिसरा पर्याय बहलोल खान प्रतापराव गुजर. आणि चौथा पर्याय सिद्दी मसूद बाजी प्रभू देशपांडे. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे शाहिस्ते खान फिरंगोजी नरसाळा ही जोडी चुकीची आहे पहा. म्हणजे इतर ज्या 3 आहे त्या बरोबर आहे. तर शाहिस्ते खानाविरुद्ध स्वराज्याच्या संघर्षात शिवाजी स्वतः गेले होते, फिरंगोजी नव्हे. बाकी सर्व जोड्या योग्य आहेत. म्हणजे दौलत खान मुरारबाजी ही जोडी बरोबर आहे. बहलोल खान प्रतापराव गुजर ही बरोबर आहे. सिद्दी मसूद बाजी प्रभू देशपांडे ही सुद्धा बरोबर आहे. फक्त जी पहिली जोडी आहे शाहिस्ते खान फिरंगोजी नरसाळा ही चुकीची आहे. दिल्ली झाली दिनवाणी दिल्लीचे गेले पाणी राणी भद्रा काली कोपली अशा शब्दात समकालीन मराठी कवी देवदत्त याने कोणाचे वर्णन केले आहे? पर्याय 1 झाशीची लक्ष्मीबाई. पर्याय 2 अहिल्यादेवी होळकर. पर्याय 3 चांदबेबी. पर्याय 4 महाराणी ताराबाई. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे महाराणी ताराबाई. प्रश्न पुढील पाहूया. भारतीय राजमुद्रेवर खालीलपैकी कोणता किंवा कोणते प्राणी आहेत? अ सिंह, ब घोडा, क बैल. तर आता या प्रश्नाचं उत्तर आहे पहा
सिंह, घोडा, बैल हे तिन्ही सुद्धा आहे पहा. तर भारतीय राजमुद्रेवर अशोक स्तंभातील सिंह, घोडा व बैल ही चिन्हे आहेत, म्हणून तिन्ही प्राणी आहेत. पुढील प्रश्न, परराज्यातील व्यक्तीची नेमणूक राज्याच्या राज्यपालपदी केली जाते, याचे प्रमुख कारण खालील पर्यायापैकी कोणतं? पर्याय 1 ही भारतीय संविधानाची तरतूद आहे. पर्याय 2 कोणत्या व्यक्तीची तिच्याच राज्यात राज्यपाल म्हणून नेमणूक न करण्याचा प्रघात आहे. पर्याय 3 राज्याचे कायदेमंडळ गठीत करण्यासंबंधीच्या नियमावलीत तशी तरतूद आहे. पर्याय 4 राज्यपालास महाभियोग पद्धतीने पदच्युत करता येते. या प्रश्नात योग्य उत्तर आहे कोणत्याही व्यक्तीची तिच्याच राज्यात राज्यपाल म्हणून नेमणूक न करण्याचा प्रघात आहे. परंपरेनुसार कोणत्याही व्यक्तीला तिच्याच राज्यात राज्यपाल केले जात नाही, यामुळे राजकीय पक्षपात किंवा स्थानिक प्रभाव टाळता येतो. हे या प्रश्नाचं स्पष्टीकरण आहे. पंचायती राज व्यवस्थेतील ग्रामसभेचे वैशिष्ट्य नसणारे विधान कोणते? पर्याय 1 गावातील सर्व आबालवृद्ध शेतकऱ्यांच्या सभेला ग्रामसभा म्हणतात. पर्याय 2 ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी सरपंचाची असते. पर्याय 3 ग्रामपंचायतीच्या विकासाच्या योजनांना ग्रामसभा मान्यता देते. पर्याय 4 ग्रामपंचायती संबंधीच्या मूळ कायद्यात ग्रामसभेच्या स्थापनेविषयी तरतूद होती. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे गावातील सर्व आबालवृद्ध गावकऱ्यांच्या सभेला ग्रामसभा म्हणतात. हे चूक आहे पहा, हे विधान चूक आहे. त्याचं योग्य उत्तर आहे पहा, ग्रामसभा म्हणजे 18 वर्षावरील सर्व मतदारांची सभा असते. आबालवृद्ध सर्व ग्रामस्थ नाहीत. भारताच्या उत्तर भूभागावर समुद्राकडे वाहणाऱ्या कोरड्या वाऱ्यामुळे खालील पर्यायापैकी कोणत्या ठिकाणी पाऊस पडतो? पर्याय 1 कारवार, पर्याय 2 कवरत्ती, पर्याय 3 मछलीपट्टण, पर्याय 4 मंगळूर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मछलीपट्टण. पर्वतरांगा व भारतातील सर्वात उंच शिखर यांची अयोग्य जोडी कोणती? पर्याय 1 सातपुडा अस्तंबा, पर्याय 2 पश्चिम घाट अनायमुडी, पर्याय 3 अरवली गुरु शिखर आणि पर्याय 4 हिमालय K2. या प्रश्नाचं उत्तर आहे पहा सातपुडा अस्तंबा. ही जोडी चुकीची आहे. स्पष्टीकरण, सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर धूपगड आहे, अस्तंबा नाही. त्यामुळे सातपुडा अस्तंबा ही अयोग्य जोडी आहे. इतर सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर धूपगड आहे, अस्तंबा नाही. तर पश्चिम घाट अनायमुडी ही जोडी योग्य आहे. अनायमुडी हे पश्चिम घाटातील सर्वोच्च शिखर आहे. आता अरवली आणि गुरु शिखर, तर गुरु शिखर हे अरवली पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर आहे आणि हिमालय K2 ही योग्य जोडी आहे. K2 हे हिमालय पर्वतरांगेतील शिखर आहे आणि भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर आहे. प्रमाण वेळेनुसार ग्रीनिच शहरात सोमवारी रात्रीचे 10 वाजले असतील तर त्याच वेळी भारतात किती वाजलेले असतील? पर्याय 1 सोमवार संध्याकाळचे 4:30, पर्याय 2 मंगळवार पहाटेचे 3:30, पर्याय 3 सोमवार पहाटेचे 3:30 आणि पर्याय 4 मंगळवार संध्याकाळचे 4:30. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मंगळवार पहाटेचे 3:30. तर स्पष्टीकरण काय पहा, तो भारत ग्रीनिच पेक्षा 5.5 तास मिनिटांनी जे 5 तास 30 मिनिटांनी पुढे आहे. म्हणजे आता पहा या ठिकाणी सोमवारी 10 वाजले रात्रीचे, त्यामध्ये आपण जर 5.5 तास मिळवले तर ते होतात 3:30, म्हणजे मंगळवारी 3:30 सकाळचे. सापुतारा गुजरात तर पालचं काय? पर्याय 1 महाराष्ट्र, पर्याय 2 मध्य प्रदेश, पर्याय 3 आसाम, पर्याय 4 हिमाचल प्रदेश. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र. स्पष्टीकरण, सापुतारा गुजरात राज्यातील सह्याद्री पर्वतातील एक लोकप्रिय हिल स्टेशन आहे. तर पाल महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील एक शहर आहे. हे ठिकाण नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. पुढील प्रश्न, भूषण संगणक अभियंता, मनीषा शिक्षिका, मिलिंद लघुउद्योग आणि मनाली पोल्ट्री व्यावसायिक आहे. यावरून चतुर्थक व्यवसाय करणारे कोण?
तर पर्याय 1 मनीषा, पर्याय 2 मनाली, पर्याय 3 मिलिंद, पर्याय 4 भूषण. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मनीषा. शिक्षिका हे चतुर्थक व्यवसाय करणे आहे. स्पष्टीकरण: चतुर्थक व्यवसाय म्हणजे ज्ञान, संशोधन, शिक्षण, माहिती सेवा इत्यादी. म्हणून शिक्षिका मनीषा ही चतुर्थक व्यवसाय करते. पुढील प्रश्न: राष्ट्रीय उद्याने असलेल्या महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा गट कोणता? पर्याय 1 नागपूर, ठाणे, रायगड, पर्याय 2 गोंदिया, गडचिरोली, रायगड, पर्याय 3 चंद्रपूर, नागपूर, गोंदिया, पर्याय 4 गडचिरोली, ठाणे, चंद्रपूर. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे चंद्रपूर, नागपूर, गोंदिया. तर स्पष्टीकरण काय पहा, तर ताडोबा अंधारी म्हणजे ताडोबा हे जे राष्ट्रीय उद्यान आहे हे चंद्रपूर जिल्ह्यात आहे. पेंच हे नागपूर जिल्ह्यात आहे आणि नवेगाव, नागझिरा हे गोंदिया जिल्ह्यात आहे. ही म्हणजे चंद्रपूर, नागपूर, गोंदिया या जिल्ह्यात राष्ट्रीय उद्याने आहेत. अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा. पुढील व्हिडिओ लवकरच. आणि इयत्ता 1ली 10वीच्या अभ्यासासाठी, स्पर्धा परीक्षा तयारीसाठी NMMS, नवोदय, स्कॉलरशिप आणि TET परीक्षा तयारीसाठी learningwithsmartness.in या वेबसाईटला नियमित भेट द्या. धन्यवाद.